चाहते झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला, त्या ठिकाणी मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि कांगणे सरांना या ठिकाणी अतिशय सन्मान आणि पाचारण करतो. कांगणे सर प्लीज. नावा देताना पण काही भीती वाटली बाजू बसल्याकडे पाहते आपलंच आहे. हा प्रॉब्लेम आहे, डेंजर आहे. सिंदगीकर सर म्हणजे काही विषय दिले त्या विषयावर बोला, मी त्या विषयावर बोलणार आहे. प्रस्तावित करताना सर म्हणले सर राजकारणावर बोलू नका. तर पहिली गोष्ट पहा, हा विचार मंच आहे. ज्या विचार मंचावर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे, तिथं तशा दलितांवर बोलून मी राहिलेलो आहे. आपल्या तिथे काही घेणं आहे का? पहिली गोष्ट ती आहे. त्यानंतर माईक मदत घ्या, म्हणजे मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे, उगाच द्यायला खाणार तर घ्या मदत उगाच. तरी तुला ऐकू येत नसेल तर मी त्या कानात येऊन बोलतो, पण आता सांगायचं. आणि पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत आपण गाणे ऐकले, विचार मंचावर मान्यवर बसलेले, महापरिषद महावितरण बाबा एवढा खटाटोप करून प्रत्येक समाज सुधारकांचं ती जयंती पुण्यतिथी साजरी करतात आणि त्या ठिकाणी एकोपा जपण्याचं काम करतात. प्रथमतः त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि संख्येनं जरी आपण कमी असेल तर आपण आपल्या जे काही भाग येते मदत काम करणारा एक वर्ग आहे. म्हणून विवेकानंद म्हणले होते, मला 12 लोक द्या, मी जगाचं चित्र बदलतो. बाबासाहेब म्हणले 12 नाही व्हायले, 5च द्या. ते 5 त्या काळी त्यांना भेटले नाही. आताचा काळ ते इशेत नाही. वामनदादा कर्डकांना म्हणावं लागलं की भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीचं टोक असती, वाणीत भीमा आहे करणीत भीम असता, वर्तन तया पिलाचे न्यारीच चोक असते. त्यामुळं मी इथून पुढे बोलताना टाळ्या वाजवल्या तर सर्वांनीच वाजवायच्या. आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, आपल्याला कुठलं टेन्शन नाही है ना. आता काय आकडा टाकायचा नाही, काढायचा नाही, आली नाही गेली नाही. मेन मुद्द्यावर मी बोलणार आहे, जे महत्वाचे मुद्दे. पण सांगताना बाबा कुठंतरी आपण हसलो पाहिजे, कुठंतरी आपल्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. जुना काळ आपला एका गर्देत पडलेल्या व्यवस्थेमध्ये गेलाय. जुना काळ जिथं आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, आज आपल्या बापानं कलम 19 मध्ये आपल्याला बोलण्याचं, हसण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं स्वातंत्र्य दिले. आता तरी आपल्याला ते उपभोगता आलं पाहिजे. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही गोष्ट लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती पर्व या निमित्त मला या ठिकाणी बोलवले. प्रथमतः तुमचं हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. या देशामध्ये जेव्हा अराजकता माजली होती, या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन केलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जिजाऊ, स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चढून गाजवला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी म्हणजे विचाराची उंची ही तुमच्या कपड्यावर अवलंबून नाही, हे जगाला ठणकावून ज्या माणसाला दाखवलं, ते म्हणजे संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज. या देशात भारताच्या राज्यघटना कलम 16चा आधार घेऊन या देशात जिथं हिंदूंची संख्या जास्त असताना एक व्यक्ती राष्ट्रपती होतो आणि देशाला मिसाईलचं एक स्वप्न पूर्ण करून देतो, ते मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम. आणि ज्यांच्यामुळे मला बोलता येते, तुम्हाला ऐकता येते, आज इथं बसलेल्या महिला आहे, तुम्ही या ठिकाणी बसला है ना, रंगीबेरंगी साडी घालून या ठिकाणी नट्टापट्टा करून आलात. ते स्वातंत्र्य आपल्याला त्या काळात नव्हतं. ते स्वातंत्र्य बहाल करणारे
जकडबंद साखळदंड तथा तथा तुटले तू ठोकताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे. विचारांच्या सन्माननीय मान्यवर अनिलजी डोळे मुख्य अभियंता महावितरण नांदेड परिमंडळ प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर जाधव अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड मंडळ सन्माननीय मिलिंद बनसोडे सर आणि इथं बसलेले विचार मंचावरील इतर मान्यवर आणि तुम्ही सर्व लक्षात घ्या. जयंती आणि पुण्यतिथी आपण दैनंदिन जीवन जगत असताना लक्षात घ्या. मला सिंदगीकर सर म्हणले पण मी आवर्जून सांगेन इतिहासात बाबासाहेबांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा बाबासाहेबांसाठी तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर एकदा स्वतःला विचारा. इतिहासात बाबासाहेबांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबांसाठी काय केलं. बाबासाहेबांनी अख्खे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये अरे आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्याला घडवता आलं पाहिजे, परिस्थिती बदलता आली पाहिजे, ती आपण बदलली का, त्या स्वातंत्र्याचा खरा फायदा आपण घेतलाय का, ते स्वातंत्र्य आपण उपभोगायलो का, याचे प्रश्न जेव्हा आपल्याला नाही उत्तरात येतील तेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार किंवा पाईक आहेत असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. मुख्यत्व लक्षात घ्या. बाबासाहेबांनी काय केलं. पहिल्यांदा या भारतात तयारी करणारा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असेल, एमबीबीएस नीटचा असेल तर तुम्हाला प्रेरणादायी व्याख्यान द्यायची गरज नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला वाटलं अरे काही आगळं वेगळं करायचंय, चौकामध्ये जा, त्या चौकामध्ये असा हात करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, ही आपली सर्वोच्च प्रेरणा आहे. बाकी तुम्हाला काही नाही वाचलं तरी चालतंय का. अरे परिस्थितीवर मात करून हे माणूस सरांनी सांगितलं 125 या जगात 194 राष्ट्र आहेत. या जगामध्ये 194 राष्ट्र आहेत आणि 125 राष्ट्रात नाही तर 187 राष्ट्रात 14 एप्रिल ही जयंती यावर्षी साजरी झाली. ही बाबासाहेबांच्या कार्याची पावती लक्षात घ्या. पण या देशात बोलण्यानं परिवर्तन होणार नाही असं मी म्हणलो नाही. 12व्या शतकापासून संत महात्मे विचारवंत प्रबोधनकार आपल्याला बोलायले, आपण सुधारलो का. मी बोलल्यानं सुधारणार आहे का. सहज ते बस आपण येथून बसलेत, ती भागाची निर्मित माणसे त्याची नजर त्यावरची घालता का नाही. तेव्हा तो म्हणे दिसलो तरी पाहिजे बाबा म्हणून आलाय. म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला इथं ते परिवर्तन का करायचे. बाबासाहेबांनी केलं काय. बाबासाहेबांचं म्हणणं आहे जगात 194 राष्ट्र आहे, 194 राष्ट्रामध्ये राज्यघटना माणसानंच लिहिली. कोण लिहिली. पण आपली राज्यघटना असं काय आगळं वेगळं का. भारताच्या राज्यघटनेला आयडल का म्हटलं गेलं, आदर्श का म्हटलं गेलं तर त्याच्यात भाग क्रमांक 3, भाग क्रमांक 4 आणि कलम 51 ए मुळे भारताच्या राज्यघटनेला आदर्श राज्यघटना म्हणली. इतर देशाच्या राज्यघटनेमध्ये सरकार कसं चालवायचं, सरकारनं काय करायचं, पण भारताच्या राज्यघटनेमध्ये माणसाने काय करायचं, माणसासाठी सरकारनं काय करायचं याची तरतूद लिहिणारा एकमेव घटना ती म्हणजे आपल्या देशाची. म्हणून आपल्या देशाच्या राज्यघटनेला आपण आदर्श म्हणलो. बाबासाहेबांना माहित होतं मी राज्यघटना खूप छान लिहिली पण वापरकर्ते नालायक असतील तर त्या राज्यघटनेचा चांगल्या लोकांसाठी आणि गोरगरिबांच्या हक्कासाठी कुठलाही फायदा होणार नाही. आज आपण इथे तयारी करतो. मला संविधानाचं पुस्तक दिले, अनेकांच्या घरी आहे, काही नाही त्याचं पान बी उघडलं नसत आणि उघडलं तरी अनालिसिस केलं नसत. कलम 20 आहे राज्यघटनेमध्ये. एखाद्या पोलिसांनी तुम्हाला अटक केलं करताना तुम्हाला विचारण्याचं स्वातंत्र्य कशामुळं आहे का. धमक आपली विषय नाही ना. पिक्चर मध्ये पाहिलं असेल आपण है ना, ते विलन असं पाय येण्याचं टाक 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 इकडून पोलीस वाला जायचं है ना. 9mm बेल्ट, त्याच्यानंतर 9mm पिस्टल असायची, रेड कलरचा बेल्ट असायचा, रेड कलरचा शूज असायचा, हातात केन असायची, ती कॅप घातलेली असायची आणि ते वरतून आलेले विचारायचं मिस्टर आझाद कैसे आना हुआ. मग ते काय म्हणायचं, हम तुम्ही गिरफ्तार करणे आहे. तर ते विलन चलताना काय म्हणायचं, वॉरंट लाय हो क्या. म्हणजे मला कोण्या अंतर्गत अटक करायले त्याचा काही प्रूफ तुमच्याकडे आहे का. पण असं विचारायचा विषय नाही. आपण पहिले घेतो कार्यक्रम बिघडला, घटनेचा अभ्यास नाही आणि तुम्हाला माहिती आहे पोलीस वाले बोलायच्या पहिले चालू करतात. तर तो म्हणणार काय जास्त खायचा
त्याच्यापेक्षा मागायला दरात बसून काय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहितीये का की या देशामध्ये मी यांनी सांगितलं स्टार बिल काही नाही, त्याच्यातल्या त्यात रील स्टार तर नाहीच, ते भंगार काम आहे. आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. रील स्टार काय गोटी टेंबून त्याच्यात बरोबरी करतात, हे करतात बघा. आता पोरी रील स्टार आहेत मग, कच्चा बदाम पक्का बदाम नाही तो कोण नाही का नाही. पिंचली माझी बांगडी, हातात बांगडी नाही तर विचार करायला उठून काय म्हणतील काय नाही. पुन्हा तुझ्यासाठीचा ते म्हणा अभ्यास कर ना म्हणा काय तुझ्यासाठी जाते म्हणा म्हणा. कुठून काय लागले, कुठून काय शोध लागला. बाबासाहेबांना आपल्याला अधिकार दिलाय. इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे, लक्षात घ्या या देशामध्ये महिलांसाठी बाबासाहेबांनी केलेलं योगदान हे जगातल्या कुठल्या महापुरुषाने केलं नाही. एक महिला एखाद्या झोपडीमधून गोरगरिबाची महिला शिक्षक होते आणि शिक्षकावरून ती डायरेक्ट देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाते. या देशात हयातीत असलेल्या कुठल्या धर्माच्या ग्रंथामुळे नाही, आपल्या बापाने दिलेल्या ते ग्रंथ. पण तो गर्व तुम्हाला पाहिजे की आपल्याला ते स्वातंत्र्य दिले, शिकता येते. आज तू इथं बसली, गुन्ह्या गोविंदान तुला अभ्यास करता येते. 100 लोक आहेत, त्याच्यातून थाटात तू चलू शकते. जुना काळात व्हा. आता याने तुझ्याकडे टकलावून बी पाहिजे, डावा डोळा लपलप केला बघायचा कार्यक्रम. फक्त 100 नंबरला कॉल करायचा, 2 मिनिटात गाडी येते, मागं बसून येतात त्याला. पुढं काय काय आमदार आहे काय. आणि पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर पोलीसवाले हातावर मारत नाही, एका जागी मारते. त्याचं तुला काम आहे सध्या उभं बघायला ते धनाधन एवढा कायदा तुमच्याकडे. म्हणजे त्यानं नुसतं टकलावून पाहिलं तर त्याला अटक होती, डायरेक्ट मारे. 15 दिवस त्याची जामीन होत नाही. मग ताई मला प्रश्न पडतोय, तुला कसं काय माहित झालं त्यांनी तुझ्याकडे पाहिलं म्हणून. तू आम्ही त्याच्याकडे पाहू नाही ना, तू करिअरकडे पाहावं, स्वप्नाकडे पाहावं, आपल्या बापाच्या फाटलेल्या बडीकडे पाहावं, आपल्या बापाच्या चप्पलकडे पाहावं. तेव्हा ताईन म्हणे अरे ना त्याच ठिकाणी आपण अभियंता म्हणून गेलो पाहिजे, हे स्वप्न तू घातलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे प्रेरणा आहे, ती घेता आली पाहिजे. आपण काय सांगलो महिलांसाठी केलं, आपण महिलांनी काय केलं. बाबासाहेबांनी हयात घातली का वाचायचा हिंदू कोड बिल. काय होतं या देशामध्ये एक माणूस आहे, पेनाचं ढाकण बदलतो का तसं तो बाई बदलायचा. माणूस या देशातला त्याला मनाला वाटल तेवढ्या बायका करतायत होत्या. मनाला वाटल कळलं का की पाणी भरेपर्यंत दुसरी आली, सडा मारला आली तोपर्यंत तिसरी आली. म्हणता येत नव्हतं. काय का स्वातंत्र्य नव्हतं. तुमचा उल्लेखच करता ही गुलाम आहे, ही गुलाम म्हणून राहिली पाहिजे. हिचं काम काय, हिचं काम आहे चूल आणि मोल. कारण बाबासाहेब समजून पहिल्यांदा महिलांनी घ्यायचे. सर्वात मोठा अधिकार तुमच्याकडे. घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये असं सांगितलंय की घटना केंद्राकडे झोकते माप नाही, घटना महिलाकडे झोकते माप. घटनेचा जर तुम्ही हेतू पाहिला ना तर महिलाकडे झुकताय. काय केलं तर पहिल्यांदा एखादा व्यक्ती तो किती बायका करायचा. त्यानंतर महत्वाची गोष्ट त्यानं तिच्यासोबत लग्न केलं म्हणजे ती गुलाम आहे, तिचं काम आहे ठरलेले काम तिनं करणे. पितृसत्ताक पद्धती आहे ना. पोराच्या नावासमोर बापाचं नाव असेल, पोराच्या नावासमोर बापाचं नाव असेल. बापानं कायदा बदलला, हिंदूकडून कोडबिलाचा अवलंब आपल्याला आता करावा लागला. आणि 2023 मध्ये सरकारनं निर्णय घेतला, केंद्र सरकारला. काय तर पोराच्या नावापुढे माईचं नाव पहिले, नंतर बापाचं नाव. हे कुठल्या धार्मिक ग्रंथाने केलं का नाही, हे कुठल्या धार्मिक ग्रंथाने केलं का नाही. मग तुम्हाला शिकण्याचा अधिकार दिलाय तर आपण शिकतोच का बाबा. पुन्हा काय केलं महत्वाची गोष्ट प्रॉपर्टी मध्ये बापाच्या तू आईचा. आता भीम जयंती होती, येणारी दिवाळी. मग दिवाळीच्या काळात तुझे आई वडील नाहीत, तो लग्न झालंय, गरिबीतून तू संसार थाटाई. पण तुला वाटलं की माझ्या महाराज कोणीतरी त्यांनी मला विचारावं. मग त्या भावान तुला फोन लावला नाही लावला. तू कामे उद्या दिवाळी आहे, आज फोन लावायचा. 14 एप्रिलला भीम जयंती आहे, 13 एप्रिलला फोन लावायचा. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार.
14 एप्रिलला भीम जयंती आहे, 13 एप्रिलला भाऊ कुठे आहे? आता त्याचं लग्न झालं, त्या टाक्याचं लक्षच नाही बाकीच्याकडे. रिअलिटी आहे. एक प्रमाण भाषा आपल्याला जमत नाही, तो व्हायरल आहे. चांगला बोलला असतो किंवा त्याच्यातच घेतला असतो प्रमाणित भाषा. हा नाही, आपल्या टप्प्यातच पाहिजे. आपले लोक मराठवाड्यातली ओळखू येतात, प्रेम आहे. कळलं का? छत्रपती संभाजीनगर पासून पुण्याकडे गेले, पुण्याकडे चालले आणि ट्रेन मध्ये जागा आहे आणि त्याच्यात पुण्यावाला असलं तर तुम्हाला म्हणते प्लीज हॅव अ सीट. आपल्या इकडे इंग्रजी बोलतो, हा ती आधी काही इंग्रजाचे वाहन उतरले होते काय ना म्हणते प्लीज हॅव अ सीट, मला थोडी जागा मिळेल का? आणि तेच संभाजीनगर पासून इकडे निघ ना, नांदेडकर रिकामी जागा आहे इकडं लगेली रस्ता ते चॅलेंज आहे का तुम्हाला? किशेत नाही इकडं त्याला रुमाल टाकला या फेकून बाहेर द्याला पडलाच नाही म्हणले. एवढे लोक आपले डेंजर आणि त्याच्यात समजा मी प्रमाण भाषेत म्हणलो तुम्हाला माहित आहे का बाबासाहेबांनी नाही का? हे म्हणते आपल्या इकडलं नाही आणि ते आपल्याच भाषेत बोलणार आपलंच आहे, ऐकावं लागते. म्हणजे मुख्य गोष्ट लक्षात घ्या, महिलांनी काय केलं हा मुद्दा होता. महिला शिकू लागल्या, सवरल्या, पण त्या ठिकाणी लक्षात घ्या आपलं काही चुकलंय, आपल्याला ते परिवर्तन करता आलं पाहिजे. मी काय सांगितलं 13 एप्रिल भावाला फोन लावला, मी भीम जयंती गेले, भावान कोण सुचला नाही. 14 एप्रिल जायचं थाटात, 2-3 लेकरं बिकर, 2-3च पाहिजे मात्र. हा अर्धा डझन लेकरं तून दाजी म्हणते याच्या घरी 4 तिचे 6 10 2 पोळ्या देतात मामी कोमात. तेव्हा आपलं काम काय बाबा, आपण लेकरं बिकरं घेऊन बिंदास पद्धतीने पूज जायचं भावाच्या घरी. आणि मग आता निघायची वेळ होईल, जयंती झाली 15 तारीख, हनुमानची साडी, त्याचा चेहरा पडलेला आहे, बाजू गृहमंत्री आहे, बायको त्याची पुन्हा तुम्हाला सांगायचंय हवा राजकारण आलं वाटतं. बाजू कोण आहे? गृहमंत्री, त्याची बायको. ती अशी पाहिली, बहिणीने काय विचारलं आपल्या साडीचं काय? भाऊ काहीच बोलत नाही. लेकराच्या कपड्याचं काय? दाजी पाहिली नाही बाबा, पण लेकर आपल्या साडीचं काय? त्यानं समजा डायला घालवा नाही म्हणला. बाबासाहेबांना हिंदू कोडबिलामध्ये तत्व क्रमांक 3 मायच्यान सांगतो तुला केसेसला पैसे लागले, तो भाऊ इथे मला फोन कर, मी केस टाकून देणार, खटला टाकून देणार. त्याच्याकडे 2 एकर शेती आहे का? दुसऱ्या दिवशी 1 एकर ती आणायची. काय चालेल चालच भेटला. मी तर बसलेल्या भावांना विनंती आहे, 13 तारखेला फोन लावायचा, ताई साडी पाठवू का मी येऊ? भावाची बायको डायला घालली, पकड करायली, इशेच खाला. तू म्हणशील मला आपण जमीन आहे, घर आहे ना, मला तू घेईन, मला घेते नाही, तू म्हणाय तर मी घाल त्यासाठी. अरे स्वातंत्र्य कोणा दिला? कुठल्या देवाना नाही, कुठल्या धर्माना नाही, हे स्वातंत्र्य दिलंय इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्वातंत्र्य दिलंय. महिलांबद्दल बोलायचं म्हटलं तर आज म्हणजे बाबाच्या प्रॉपर्टी मध्ये हक्काने आपल्याला अर्धा हिस्सा घेता येतो. त्यानंतर जुन्या काळात काय होतं, नवरा मेला तर मग तिला सती जावं लागत होतं, तिला बळच उचलून टाकायचे, तिची इच्छा बी नसली जाळापर्यंत ती पळायची. आता तर आता ना मेल्या देवा तू मुर्द बसो त्या हे कामण्याला मदत न्यायला पाहिजे होतं, सोडा नाही का? हे आता काय ना, आतापर्यंत स्वतःवर करा पाहिजे. एक बायको बिकू भंगार काम तुला भाता आहे माहिती सांगतो, कोणीच कोणासाठी. तुमचे दिवस चांगले बापा बायको 2 टाइम तुम्हाला जेवायला विचारणार, 3 दिवस ठराव 1 रुपया 10 रुपये मुर्द्या जेव हे तर मग मॅटर हे तुमच्या दिवसावर. मॅटर काय दिवसावर तिने उदाहरण घेतलं होतं, बायको मोकार रडायली, म्हणजे एक जण काय म्हणला डायलॉग लागला, आपली बायको काय जीव आहे आपल्या बायकोचा, आपल्या बाईचा काय जीव आहे आपल्या, आपले लेकरं आपल्याशिवाय राहू शकत नाही, आपला बाप मी हे म्हणून घर आहे. नारद आला त्याच्यासमोर, नारद प्रसन्न झाला त्याला, ह्या बाकीच्या कुठाने पडू नको मला, सर्व छोटाण गपाय नाही म्हणला, आपली माय, आपला बाप, आपले लेकरं, आपली बायको, इशे खलास, विचार करू शकत नाही एवढं प्रेम आहे.
मग ते हुशार होतं, ते म्हणजे एक काम करतो, तू एकदा टेस्टच घेतो. त्याला असं बिमार पडलं, मारलं याला, हे मेलं फक्त त्याला ऐकू येऊ दिलं, त्याला ऐकू आलं पाहिजे. म्हणजे हे पडलं बेडवर, गलीत त्याचा घरी मेलं म्हणून त्याला फक्त ऐकू येत होतं. पहिल्यांदा माय वय वर्ष 70, देवा तू अमृता बसो, मोह काय राहिलं होतं, या नातू पाहिले, पत्रुंड पाहिले, मला न्यायचं होतं, त्याला कोण नेलं? बाप. काय बापान गळा काढला, है ना? काय दुःख असते पोराचं की बापानं खांद्यावर त्याला न्यायचं, देवा मला न्यायला पाहिजे होतं, त्याला कोण नेलं? लेकरं. आमचं काय होतं, आम्ही नेमकेच अंड्यातून बाहेर पडले होते, देवा आता घराचं कसं होईल, आम्हाला न्यायचं होतं. बायको बापा धन तो कहाणी, है ना? भडाभड बांगल्या पडल्या तिनं, रपकन हातानं कुकू पुसलं, 1 तासापूर्वी 2 पोळ्या खाल्ल्या होत्या तिनं, आणि चेअर आणायला लागली. देवा तू असं, तू मुर्दा बसवून, तू त्या काम केलं, असं काम केलं, यावन त्यावन. ते मेरे ऐकू लागलं ना, नारद सांगायला लागले ती काल्पनिक भाषेत. पाय किती जिथे आपल्या. नारद मला थांब फक्त 2 मिनिटं. नारद मला ती 10 लाख पांढरे कपडे इकडे घालून दुधाची वाटी आणले, त्या वाटीत दूध टाका. हे रडणं चालूच होतं बापाचं, माईचं, लेकरायचं, बायकोचं. ती दुधाची वाटी त्यांना त्याच्या चेहऱ्यावर फिरवली, काहीच नाही म्हणले. मी देवी पुरुष आहे, हे जे बी कोणी दूध पिईल ते मरत आणि हे उठत. दुधाची वाटी त्याच्या चेहऱ्यावर फिरवली, जे बी कोणी दूध पिईल म्हणले ते मरत हे उठत. पहिले माय रडायली, माय 70 वर्षाची, हा मुर्द्या, है ना? मोह काय राहिले, नातू पाहिले, पत्रुंड पाहिले, तिच्यापाशी वाटी गेली. आणि तिला कळालं ना, फिरवल्यावर आपण पेल्यावर आपण मारणार, हे केव्हा चालेल नाही. माही काय, मी आता जायची इच्छा आहे, पण त्याच्या भाकरीचं कसं, कोणाचं? म्हाताऱ्याकडे. मग काय, मी आज जायला तयारी, पण मी गेल्यावर हिनं तिची देखभाल बरोबर नाही घेतली तर तिला कोणी मायाशिवाय. म्हातारा पोरं आम्हाला जग पाहायचं राहिले, संसार पाहायचा राहिला, आमचे लग्न व्हायचे राहिले. आता येरी गेले तर जाऊ दे ना, आम्ही करतो थोडंफार ऍडजस्ट. बायको नाही, माझं काय, मी मेले मग ते दुसरी करणार, दुसरी लेकराची काळजी घेणार का? हा, देवा त्याच्या कपाळात 2 झापडा आणल्या, उठ, ते सर्व दलिंदर आहे, तू पाय. पहिलं काय असतं, टाळ्या सर्वांनीच वाजायच्या, नेमकं सांगितलं. कुठं घेतल्यावर देऊ नका, तुमचं काम कसं सोयाबीन काढायला घेतल्यावर मदत थोडं नाही पडू द्यायची. वादी ताण घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं काय नाही. पण इथं सांगितलं महिलांना विनंती करायला मी की पोरीहो, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय. का दिलाय? अरे बाबासाहेबांनी व्यवस्थेचा बदला घेतला. ज्या घटकावर अन्याय झालाय का त्या घटकाचं उच्चाटन करण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. त्यामुळे तो कुठलाही क्षेत्र घ्या, जे क्षेत्र आपल्या देशात मागासलेलं होतं, पाणी असेल, पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी बाबासाहेबांना लढा दिला. ऊर्जा असेल, ऊर्जाचा प्रश्न मिटवण्यासाठी बाबासाहेबांना लढा दिला. 1942 व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये बाबासाहेब मंत्री होते. बाबासाहेबांनी स्त्रियांचा प्रश्न मिटवला. आपल्या इथं काय होतं? बँक नव्हती. आपल्या इथं काय होतं? वस्तू विनिमय होती. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू देणे घेणे याच्यावर तोडगा काढायचा आहे. म्हणून आपल्या बापानं काय केलं? 1913च्या काळात प्रबंध सादर केला, द प्रॉब्लेम ऑफ रुबी. तो प्रबंध सादर केल्यावर काय झालं? तो होता इंग्रजांच्या विरोधात. बाबासाहेबांना तार आली की बाबा हा प्रबंध इंग्रजी प्रशासनाच्या विरोधात आहे, तो बदल करावा लागेल. बाबासाहेब हुशार, आणि आपली इंग्रजी भाषा मराठी भाषा त्याच्यात आपले लोक म्हणल्या विषय खलास आहे. आपल्या लोकांना चॅलेंज नाही. बाबासाहेबांनी काय केलं की स्ट्रक्चर असते, राम इट्स अ मँगो, मँगो इज इटन बाय राम. राम आंबा खातो, आंबा राम करून खायला गेला. बदल असा केला. तोच प्रबंध नव्याने सादर केला. त्याच्यावर बाबासाहेबांना पीएचडी मिळाली. आणि त्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीचा आधार घेऊन आज तुमच्या पैशाची देखरेखीची बँका करते का, त्या बँकेचे उद्घाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं आहे का? इथं बसलेले कोणाचं? हा, एखाद्याच्या काय खातं नाही. पण ती बँका काय? बँकाची बँक काय? ती बँकाची बँक. म्हणजे आपल्या बापानं जी बँका तयार केली ती या देशातल्या बँकाची बँका म्हणजे माय आहे.
आणि ते उगम करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग तुमचं खातं सुद्धा असेल, त्याच्यात पैसा सुद्धा असेल, तर देश राखण कोणा केली? आरबीआय. कोणा केली? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1935 ला स्थापना झाली. 1949 ला तिचं राष्ट्रीयकरण झालं. बँका का निर्माण करावी लागली? का? जुन्या काळात राजे महाराजे, जुन्या काळामध्ये वतनदार आहेत, जमीनदार आहेत, सावकार आहेत, पैसा कोणाकडे? त्याच्याकडे. आपला काय कार्यक्रम होता? आपण ओळखू येत होतो आपल्या उद्योगानं, व्यवसायानं, धंद्याने. आपली ओळख होती ती. बाबासाहेबांनी काय केलं? बँका काढली. तरी लोक घ्यायचे आपले बँकेत पैसे टाकायला. का? त्याला वाटायचं मॅनेजर पळून गेला तर अंत सध्या आपले इथे लोक सारे आहेत का? मग पैसा काय कर? भिंतीत लपून टाक, पैसा फरची खाली लपून टाक, पैसा शेतातल्या आंब्या खाली तसा देव घालायचा तू, तसं पैसा तिथे लपून टाक. मग त्याच्यात गावातल्या लोकांना डायला घाली, तिथं जमीन भदभद वाजती, तिथं हाय मन शब्दाचा लय लागेल. मन नाही, परफेक्ट पाहिजे. कांगे सर नांदेडला दिसल्यावानी झालते मन, जांभले तर दिसलेच होते ना, ते नाही म्हणा कसे म्हणजे राहायला खाते. तिथं सोनं आहे म्हणा, आमच्या गावाकडे कळायचा कान उघडा आहे म्हणा, त्याच्यात सोनं आहे म्हणा, ते काढायला नरबळी लागते म्हणा, आणि ते काढायला गेल्यावर हाल्या माग लागते म्हणा, आणि ते सोन्याचा अंगा स्वप्नात येते म्हणा, आणि ते म्हणते येऊ का? आपण म्हणायचं नग नग नग, ते आपल्याला भेटते म्हणा. कुठून शोध लावतील, कुठून संशोधन करतील? शाळेत नाही. म्हणून तुमच्या घरातला पैसा प्रमाणापेक्षा अधिक बँकेत दिसावा. बँकेतला पैसा राष्ट्राने उन्नतीसाठी वापरावा. 100 जण आहे तुम्ही, 100 जण बँकेत पैसा टाकला, 100 जण एकदा काम आहे का? एकाल काम आहे. मग 99 जणांचा पैसा कोण वापरायले? राष्ट्र वापरायले. अरे जगाच्या पुढे विचार केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून आरबीआय बँकेची स्थापना केली. का? तर जगातल्या सर्व बँकेचा पैसा तिथे रेपो रेट अँड रिव्हर्स रेपो रेट. हे तर माहित असेल ना. 12वी कॉमर्स असेल काहीच, त्याला आठवं लागेल. कॉमर्स होतं का? है ना, खालच्या आठवण ते इथं बायको बसल्या, बायकोनीच मी काल कोणती साडी दिसली होती, याचं लक्षात नाही. हा लोकांच्या बाया झुंकून पाहायचा रियालिटीवर बोलावं लागेल ना. रियालिटी चालत नाही. चालायला समजा मला आपला देश भाषणानं प्रबोधनानं दिशेच नाही, बदलणार नाही. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे? जरा सांग. माहिती तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, म्हणजे काळी आहे. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे? संत कुठे? कधी अमेरिकेत नाव ऐकलं काय का संत? कधी ऐकलं का अमेरिकेची न्यूज आली पेपर काळ्याची कीर्तन? ऐकलंय का? त्याच्यात मी असं बोललो की आमचे काही भांडवल आहेत पा, तू चालायला समजे तू आमच्या मागं काय लागला. खरं बोलायचं नाही. मग संविधान सांगून काय फायदा आहे? या ठिकाणी एखाद्या व्यवस्थेबद्दल आपण बोलण्याचा विचार करताना की बाबा हे विचारमंच वेगळा आहे हे म्हणतो, याच्या अर्थानं कलम 19 अधिकार आपण वापरत नाहीये. हा त्यांना लागलेला गालबोट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. व्यवस्थेवर बोलता आलं पाहिजे. त्या काळी आपलं काय होईल, कोण मारेल, काय करायला माहित नव्हतं, तरी आपल्या बाप 14 पाण्याच्या सत्याग्रहामध्ये उतरला आणि सांगितलं हे पाणी निसर्ग दत्त आहे, याच्यावर तुमचा हक्क आहे तेवढा आमचा हक्क आहे. इथून पुढे आम्ही पाणी पेताना आले पण बाबासाहेबांना तरी लक्षात घ्या, तिथं दगडगोटे हल्ले गेले, त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, लोकांनी लाठ्या मारल्या. पण बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला हिंसेला वळण द्यायचं नाही. का? विनाशाशी आमचे नाते जुळले असते, आम्ही आमच्या घरात साप पाळले असते. विनाशाशी आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप पाळले असते. अरे चुकून जरा बुद्धाची ओळख झाली नसता तुम्हालाच काय, तुमच्या बाप जाद्यावर नाही जिवंत झाले असते. काय केलं? नाही, मी देशासाठी काम करायचं, मला जातीसाठी नाही, माया माणसासाठी नाही, मला माझ्या देशासाठी काम करायचंय. राज्यघटना आहे आपली, त्या राज्यघटनेमध्ये भारत आपला देश आहे असं आहे का? काऊन नाही बाबा? सभागृह आपले, खुर्चीचा कपडा फाडला का नाही तो बसल्या बसल्या? सभागृह आपले ना. का बरं? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव देश आहे, आदर्श राज्यघटना कोण? असा एकमेव देश आहे, त्याला सांगावं लागतंय हे तुझं कर्तव्य आहे.
एकमेव देश. हे तू करते सांगा लागते मतदान करा. तू चला एन्जॉय करायला गोव्याला हे ना. मतदान करा सांगा लागते. भाकरीपेक्षा इज्जत द्यावी. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या. अरे स्टेटस ठेवण्याचं एक वाक्य आहे का? ते परिवर्तन पिढ्या पिढ्या जात करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पण ते शिकलो नाही आपण फक्त बाबासाहेब 14 एप्रिल बाबा काय तुझा डान्स, काय त्या मुलीचा डान्स. इथं बसलेल्या मायांना विनंती 2025च्या 14 एप्रिलला पोरी नाचू द्यायचं, पण तिचा हात धरून बाजूला जाऊ द्यायचं नाही. आणि गेली डीजेच्या पलीकडे थातया हो जय महाराज. ती होणार आपल्या लेकरावर आपलं कंट्रोलेशन आलं का? आज जगातले सर्वाधिक देव कुठं? रोगाला तुम्हाला ताण आहे, टेन्शन आहे, पाहिजे साधा गाणं म्हणतो वाटलं दिवस करतो ना. टेन्शन आहे बाबा काय गम काय साहेबांनी इंक्रीमेंट रोखले का तू का तुझे मला मग थांबले साहेबांना है ना. मग ताण आहे का कायचा? जगात सर्वाधिक देव कुठं? मी आपल्या याच्या शब्दावर ठाय मिळवला. भारत माझा देश आहे ते पुढे बोलायचं मला विसरायचं नाही. आता पिक्चर सोडायचा तू गेला अग्निपथ मध्ये पिंगा गोळी पिंगा क्या. पण मेन गोष्ट काय? जगातले सर्वाधिक देव भारतात. जगातले सर्वाधिक संत राईट. जगातले सर्वाधिक जास्त प्रबोधनकार, विचारवंत, समाज सुधारक, सध्याचे कीर्तनकार, वक्ते, व्याख्याते, प्रबोधनकार. ओके आता मला सांगा जगातले सर्वाधिक दलिंदर भारतातच ना. त्याच्या पुरुष दलिंदर. जगातले सर्वाधिक दलिंदर कुठं? का? गरीबाचे पैसे लुटणारे, गरीबाला दान देणारे है ना, प्रशासनात कार्यक्रम बरोबर न करणारे है ना, सिमेंट रोडचा पैसा खाणारे, डांबर रोडचा पैसा खाणारे, शाळेची घंटी चोरणारे, शाळेचा खर्च गायब करणारे, शासनाने संदर्भ वाचून देऊन त्याच्यावर गवऱ्या थापणाऱ्या. कुठे बदल का होणार? शासनाने बदल होणार. आणि आपल्या देशात पानपोईवर लागला साखर दणात बांधून ठेवावं लागते. पानपोई आहे ना त्याच्यावर लागला साखर दणात बांधून नाही पक्की रेडिंग करू पक्की इसेत नाही चुलीत. आपल्या इथं बँकेत 2 रुपयाचा ते बिना ढाकणाचा सुतुलीत बांधावं लागते. परिवर्तन भासना ना बोललाय हसलो बरं वाटलं जातो. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. बाबासाहेब समजून घ्यायचे म्हणजे पहिल्यांदा आपलं या समाजासाठी काही दायित्व लागल, कर्तृत्व लागल. आरशात गेल्यावर आरशातून वाटलं पाहिजे यार मी काहीतरी चांगलं काम करतो. यातली भूमिका जेव्हा निर्माण होईल का तेव्हा आपल्याला अधिकार आहे. चला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना म्हणतो बाबासाहेबांनी अख्ख्या समाजाचा उद्धार केलाय. एखाद्या घटकाचा तरी उद्धार करेल. मी कुठल्या एखाद्या घटकाची तरी मदत करेल का? अरे सामाजिक संकल्प करत असताना आपलं काही देणं लागतंय. महाराज आहेत म्हणले गावात उद्या काय करायचं? दुग्धाभिषेक करायचा आहे. प्रत्येकाने दूध आणा, एक तांब्या दूध आणा. हा आपला समाज आहे. एकमेव देश भारत आहे जिथं भाषण करावं लागते, जिथं सांगावं लागते भाऊ ही तुझी जबाबदारी आहे. अरे त्या इंग्लंड जपानचे लोक, त्या अमेरिकेचे लोक, त्यांच्या बाया, त्यांचे माणसं फिरायला निघाले तर ते सोबत सुई धागा घेतात. ट्रेन मध्ये बसलो, बस मध्ये बसलो, सीट फाटलेलं दिसलं शिवून टाकते. आपले एसटीत बसते, एक बोट जाते पाहते, बळच घालते, दुसरं, तिसरं, चौथं. आतला पुठ्ठा जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला शांती नाही. आता इथे बसले 2 मांडीच्या मधात त्याला कळलं सीटा छिद्रे. त्यानं एवढा गॅप काढला माझ्या. परिवर्तन का? बाबासाहेबांनी काय केलं? जगाचं दुःख पाहिलं ते दुःख स्वतःच मानलं. बाबासाहेबाला 7 नोव्हेंबर 1900 मध्ये बाबासाहेबांना शाळेत दाखल केलं ना, तिथं पाणी पिता आलं नाही. बाबासाहेबांनी कंप्लेंट केली नाही, कोणाला विनंती केली नाही.
लक्षात घ्या व्यवस्था काय असते. इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती तीच आहे, आपला बाप रात्री 9 वाजता झोपलेला आहे, त्या बापाची फाटलेली बनेल आणि त्या बापाच्या चेहऱ्यावरलं दुःख ज्या अवलादीला कळलं का, त्या अवलादी त्या पण आपल्या घरात जन्म घेऊन खूप काही चांगलं केलं. आपल्या बापाचं दुःख आपल्याला लक्षात आलं पाहिजे है ना. आपला बाप एखाद्या छोटेखानी पदावर काम करतो आणि त्या पदावर काम करताना वरिष्ठ त्याला एक वेगळ्या पद्धतीची वागणूक देत असेल तर त्यावेळेस बदला कसा घ्यायचा याची ताकद संविधानानं कलम 16 मध्ये तुम्हाला दिली, ती घेता आली पाहिजे. तर म्हणायचं मी संविधानाचा पाईक आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. माझ्या बापाला माझ्या बाईला गावामध्ये आता 14 एप्रिल होती, गावात लाईटिंग कोणाच्या घरावर लागली, तो कुठेतरी नोकरीला होता, तो कुठला तरी लोकप्रतिनिधी होता, तो कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर होता. आपल्या घरावर लाईटिंग लागली का? आपल्या बापानं कसं मसं घरकुल मंजूर केलं आणि त्या घराचं सिमेंटचं बांधकाम केले, इटाचं बांधकाम केले, पण बाहेरून छपाई करायला देखील बापाकडे पैसा आला नाही. 14 एप्रिलला तुम्ही घातलेले नवीन कपडे पहा आणि बापाची फाटलेली बनेल पहा, बापाची तुटलेली चप्पल पहा आणि त्या घराकडे पाहून बाहेर या कबरवर हात ठेवा आणि चला म्हणा हे चरित्र चित्र मला बदलायचे, हे म्हणता आलं पाहिजे. आपल्या घराचं चित्र बदलता पाहिजे. तर काही केलं नाही, भाषण गावाला ऐकलं गेलं, निघून गेलं. 25 वर्षापासून इंदोरीकर महाराज बोलायचे, काय लोक सुद्धा ते 25 वर्षापासून बोलायचे ना. आपण त्याला कॉमेडीमध्ये घेतो. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, रील नाही रिअल महत्वाचे, रील नाही रिअल महत्वाचे आणि रीलच्या नादात रिअल तुमचं मातीत जाणार नाही याची काळजी घ्या. त्या व्हॉट्सअपवर त्या इंस्टाग्रामवर भंगाऱ्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा माझं सर्वस्व आदर्श बाबासाहेब आहे, त्यांनी दिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा वापर करून आज विचार मंचावर या ठिकाणी बसलेले सन्मान्य मान्यवर त्यांच्या पदामुळे बसले. तुमच्या मंडळामध्ये, महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये त्यांचं पद सिनियर होतं म्हणून बसले. तुम्ही इथं कामनेर इथं बोलवलं, त्यानं काहीतरी वाचलंय, त्याला बोलता येते म्हणून बसवलंय. इथं बसलेली ताई आहे, ती आवाज कुठतरी तुझी माय बसली, कुठतरी बाप बसलाय. तुला एक शब्द द्यालो, जर समजा या एमपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये तुझा निकाल एक डेप्टी कलेक्टर आला असता ना, तर सिंदगीकर साहेबांना तुझ्या बापाला इथं बसवलं असतं माझ्या. तुझा निकाल पीएस साहेबांना असता ना, तुझी माय पुन्हा एक बाजू खुर्ची असते तिथं बसली असते. म्हणजे काय बाबासाहेबांना दिलेलं संविधान आपण अंमलात आणलंय का? अरे माया माईला माया बापाला कुठं बसवायचंय, माया माय बापाच्या पाया कोणाला लावायचे आणि माया माय बापाचा सन्मान कोणी करायचा याची ताकद तुमच्या हातात आहे का? 26 जानेवारी 1950 पासून या देशात अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. राजा बनायची ताकद तुम्हाला त्या संविधानाने दिली, पण ती आपण वापरली का? खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करायला होत का? नाही आपण काय करलो? बेजार आहे. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, आपला जन्म चिद्रे चाळे करायला झाला नाही. चिद्रे चाळे है ना, पिचली माझी भांगडी तू सोबत मेली तरी चालते, काही फरक पडत नाही है ना. तुम्ही काय पुण्यतिथी जयंती बी होणार नाही. ते फॉलोअर किती 13 जण, आपले घरचे 12, दुसऱ्याचा मोबाईल घेऊन तिसऱ्याचा क्लिक केली तो काही जण अख्ख्या फेसबुकला पोस्टला त्याच्या 2 कमेंट, कोणतरी नाईस म्हणलं, दुसरी थँक्यू याची संपली नाही. पुढे जा. अरे म्हणून आपण सणभंगूर आयुष्य जगू नका. जगताना लाईफ ही निसार म्हणून जगली पाहिजे. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत महात्मा फुलेंचं नाव आहे. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे. 3 पिढ्या अगोदर या 5-10 वर्षापूर्वी तुमचा जो आजा मेलाय, पंजोबा मेलाय, इसरून गेलो तुला बी जाणार. त्या घरातल्या बैठकीतल्या फोटोत तू ठेवणार नाही है ना. लय लोकांचे फोटो ठेवले मेलेल्या, त्या घरात 7.5 लागते असं कोणतरी म्हणणार, तो फोटो गंगेत वाहणार. आपलं काम काय? आणि काहीतरी देणं लागेल ना समाजासाठी, ते करता आलं पाहिजे. काय केलं रे? पाण्याचा सत्याग्रह केला बाबा. पहिल्यांदा काय केलं? मिळालं नाही पाणी, 7 नोव्हेंबरला शाळेत दाखल केले. प्रगती कशाला म्हणतात है ना, संघर्षाचं नाव कशाला म्हणतात? 2017 महाराष्ट्र सरकार, भारत सरकार एकत्रित अधिनियम, बापाच्या शाळेतला पहिला दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा झाला. साधी सुधी गोष्ट नाही, कारण शाळेतला पहिला दिवस, त्याच्या प्रत्येक घटना सरकारनं नोंद ठेवल्या. 14 एप्रिल काही जण भांडवल असतात,
नाही पटत काही काहीला. त्याच्यानंतर बाबासाहेबांवर बोललं, काही भिकार चोठे ते त्याची जात चेक करते. लयच बाबासाहेबांवर बोलायले, नेमकं आहे कोणाचं? काही काही मी कार्यक्रमाला गेलो, काही काही दलित तर मला विचारते, सर तुम्ही नेमकं कोणाचे? त्यामुळे मी माझ्या बापाच असे. हो ना, आपण माझ्या बापाला देखील या ठिकाणी जे स्वाभिमानानं श्वास घेताला, स्वाभिमानानं काम करताला, ते एका बापामुळे, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून त्याच्यावर बोलू लागेल ना. ते काय नाही. पण मेंटॅलिटी काय झाली माहितीये का? मी तुम्हाला मला बदला नाही देता आलं पाणी. इनो संघटना आहे, 14 एप्रिल आपल्या भारतानं नाही, इनो संघटना आहे. इनो संघटनेनं बाबासाहेबांचा काम केंब्रिज विद्यालयातून शिकून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लिहिले, द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगात अनेक, लक्षात घ्या, जे जे विभाग असतील त्याचा कोणी प्रमुख झाला, पण ज्ञानावर कोणीच आधार जे गाजवलं नव्हतं. त्या इनो संघटनेनं 14 एप्रिल हा दिवस जागतिक ज्ञान दिवस, ज्ञानाचा दिवस म्हणून आपल्या बापाची जयंती ते साजरी करतात. युनायटेड नेशन्स ऑफ अमेरिका, नॉट नांदेड, युनायटेड नेशन्स ऑफ अमेरिका. साधी गोष्ट आहे का? ही साधी गोष्ट आहे. आज आपल्याला ओळखते कोण? गावात कोणी ओळखत? त्याच्यात आपल्याबद्दल 30 जण निगेटिव्ह बोलणार आहे. तू काय साधा आहे का? दुपारी कोणाच्या घरात घुसायला? आपलं आपल्याकडे लक्ष नाही, आपल्या परिवाराकडे लक्ष नाही, फॅमिली काय करायला त्याच्याकडे लक्ष नाही, लेकर शिकायला का नाही, आपल्या कोणीच्या हातात मोबाईल आहे, कोणीचं गमचं स्टेटस आहे, खुदा तुने बनाया तू. हा ना, 10-15 मिनिटं काय बिघडायची का? मानवता आपलीच आहे ना. इथं बसलेल्या बालकांना विनंती आहे, पोरग कोणाच्या संपर्कात आहे, काय करायला आहे ना. आता जयंती झाली, बाबासाहेबांनी कलम 19 मध्ये अधिकार दिला कशाचा? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पाहिजे तसं तुला राहता पाहिजे. याकडे केसच वाढवली, मागून सगळं 22 लाखाची सगळं. काही काही नमुने भवाळी बाई घातली ना, भवाळी बाई एखादा अशी पॅन्ट फाटली 22 जागी आणि त्याला फॅशन मिळाली. आणि तुला फॅशनची स्पेलिंग आहे ना बाबा, इंग्रजी माहिती आहे मला. हॅपी हेच म्हणल्यावर खालून येते मोबाईल मध्ये, टपाक टोक सेंट बरकडे तुला स्पेलिंग पाठवे, मी टाकलं खालून येते, टपाक टोक सेंट एनिव्हर्सरी हे बाकीचं खालून येते, टपाक टोक सेंट. त्याच्यात तुम्हाला आगाव दाखवली विथ माय ब्रो, ब्रो मानलेला तिने विथ माय ब्रो. आणि ब्रो कुठाला? मानलेला. कॉलेज मधला कुठतरी ब्रो, त्याचं लोक हिला माहिती नाही, हिचं त्याला माहिती. अरे ब्रो विथ माय सिसो. कुठून इंग्रजी विथ माय सिसो नवीन आहे तुम्हाला, तुमच्या बायका 5वी नापासून राहिला आहे. विथ माय हॉबी, ती 5वी नापास. विथ माय हॉबी म्हणा, हॉबी म्हणजे छंद. तू छंद आहे तिचा. परिवर्तन करणं काळाची गरज आहे. तुम्हाला काय म्हणलं बदला, खरं असं बोलायचं म्हणजे 5 तास लागते बाबासाहेब. ते विषय देते, तेवढे विषय बसत नाहीत आपले. आपलं एक एका मुद्दाचं ते 2-2 तास. मग काय काय म्हणतील, बोल ना. हा घे. सांगायचं तात्पर्य पहा की बाबासाहेबाला पाण्याचा प्रश्न नाही मिटला ना. कंप्लेंट केली 1960 ला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाली. अर्जुन केळुस्कर गुरुजीने बाबासाहेबांना पुस्तक दिले. कोणतं? गौतम बुद्धांचं चरित्र. मी नेहमी म्हणत असतो, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता. माणसाचं आयुष्य 1 मिनिटात बदलत नाही, 1 मिनिटाचा विचार माणसाचं आयुष्य बदलतंय. त्या पुस्तकाने बाबासाहेबांचं आयुष्य बदललं. बाबासाहेबांना धर्मांतर करायला 21 वर्ष लागले. 35 ची घोषणा आहे, 56चं धर्मांतर आहे. 21 वर्ष बाबासाहेबांना अभ्यास केलाय. त्या पुस्तकाचा परिणाम बाबासाहेबांना आहे ना. आज आपला जो काही समाज असेल का, याची प्रगती उन्नती होण्याचं कारण काय माहिती का? बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या का, त्याचे प्रतिज्ञा आपण वापरा. पहिलंच आहे, खोटं बोलू नाही. त्याच्याशिवाय तुला जमतच नाही, हे काय? म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून आणि आपल्या फायद्यासाठी समाज सुधारक वाटू नका. एक विनंती, या सर्व महामानवांचा लढा तुमच्या प्रगती आणि उन्नतीसाठी होता. माझ्या जातीसाठी, धर्मासाठी वैयक्तिक कुठल्याच माणसाला लढा दिला नाही.
आणि तसं बाबासाहेब वाटलं असतं ना तर मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 बाकी घटना लिहिण्याचं काम ते करतात आहे. तेव्हा आपल्या देशात कोणी शिकल्या नव्हतं. घटना इंग्रजीत लिहायची होती. तो आणि इंग्रजीचा कधीच ताळमेळ आला नव्हता. इंग्रजांनी तुम्हाला स्वातंत्र्य केलं नाही, ते कधून निघून गेले. स्वातंत्र्य केलं, इंग्रजांनी कधून निघून गेले. कळलं का? 1947 युद्ध झालं का? मारामाऱ्या नाही. एस चर्चिल काय म्हणला, आम्ही तर स्वातंत्र्य द्यायला तयार आहे, तर तुम्हाला वापरता आलं पाहिजे ना. असं की थोडं बाहेर आता ते कधून गेले. आपले लोक थांबा थांबून आले म्हणजे नका काय बाकी हो काही आपण जर लई दिवस इथं राहिलो आपण येईल कसं तेवढा. म्हणजे हसायची गोष्ट नाही, व्हायचं पण काय बोला आपल्या देशात चॅलेंज आपल्या इथं. आता रियालिटी उदाहरण का 5 पोळीचा ग्लास बांधून काउंट होता खरं सांगा. आता गावाकडे गेला तो आकडा टाकला, लाईनमॅन मेसेज करते या लोक कळला का ते का नाही. पण त्याच्यात पुन्हा एक खानदार बाबा वीज लुटायले पकडायला कोण राहतो त्या आकड्यावाल्या. त्याच्या घरी डुकू हलत आहे 8 तास पण बारीक सलाई. पण आपण गेलो कॅनलवर पकडायला कोण मोठा टाकणार. ते इजे वाले 11,000 कोटी घेऊन गेले, त्याचं कोण वाकडायचं. बेजार काय आहे, आपण गरीब आहे तर हा गरीबाचा गावकर पंगत असती. ह्या पांढरे शर्ट घालून आला नेता आहे एखादा पदाधिकारी बापा त्याला वालायचं. आता इथून गेलोच पण आलतो अरे ना बदल कोणीना कोणी नक्की काही करा. गरीब म्हणून जन्माला आले तरी चालते, पण सर गरीब म्हणून मरू नका. शेष द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही करा, तुमच्या प्रकृतीला ना ठेवायचे. तुमच्याकडे माल पाहिजे नाही तर दिमाग पाहिजे. एक तर लय दिमाग पाहिजे किंवा तुमचा सन्मान आहे, नाही तर लय माल पाहिजे. त्याकडे माल भी नाही दिमाग भी नाही. आसमान से डबका खजूर पे रखता तू ओरिजिनल 17 उठले काहीच नाही. आता कोणतं तरी एक पाहिजे. तर दिमाग कसला लोक सन्मान देतील, नाही तर माल पाहिजे. माल आहे तो ताल आहे नाही तो जिना बेहाल. काही लोक म्हणतात पैशाने काही नसते वर राहू दे. माणसाला माणुसकी जपली पाहिजे. काही माणुसकी बिनुसकी ह्या भपाऱ्या गप्पा आहे. इथं पैशालाच व्हॅल्यू द्यायचा. कळलं का? ते कमवलं पाहिजे. आपल्या मायबापाचे विचार, आपल्या बापाचं राहणीमान हे बदलायचं. आपल्या बापाचं चरित्र आपल्याला बदलायचंय. आपल्या बापाकडे पाहताना लोकांचा विचार आहे तो बदलला पाहिजे. आणि गावाकडे ग्रामीण भागात नोकरदारांचे, लोकप्रतिनिधीचे, कॉन्ट्रॅक्टरचे लेकर छान पद्धतीने गावात गाडी येते की नाही. बरोबर धुडूड आलेली असती, मागे टीडीचं चित्र असतंय, मला त्याची बायको बसलेली, तो गाडी चालवायला, पुढे त्याचं पोरग. आपल्या बापाची हयात गेली ना त्याला गाडी नशिबात नाही. तो बाप 3-4 किलोमीटर फाट्यावर पैदल जातो, एसटी तिकीट काढतो, ते बी अर्ध. तालुक्यात तो काम करतो, संध्याकाळच्या गाडीत घरी येतो, जे खायला ते खातो. कळलं का? कारण व्यवस्था ती आहे ना. तुमचं काम काय? 1-2 वर्ष तुम्हाला अभ्यासाला संधी दिली, पोरं पण इथे तुम्हाला अभ्यासाची संधी आहे. नीट झक मारा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, खानाचे काढे करा, रक्ताचे पाणी करा. MBBS होय, PSI होय, STI होय, नाहीच काय झालं झक मार, जिल्ह्यात ओलांड, कुठं मेडिकलवर काम कर, कपड्याच्या दुकानावर काम कर, किराणा दुकानावर काम कर, पैसे कमव. 5-10 लाख रुपये देते कर. सेकंड हँड 2 लाखाची गाडी घे. फाट्यावर बापाला फोन लाव, बाप आला पाहिजे. फाट्यावर आल्यावर बापाला कुठं बसवायचं? बापाचा ॲम्ब्युलन्सवर हात एखादा असं धरलेला, त्या बापाला गावात न्यायचं. जिथं गर्दा जास्त होते तिथं गाडी उभी करायची, पलीकडून पटकन उतरायचं, धरण उघडायचा, बापाच्या पाया पडायचं. तू पाया पडला, लोक ती हा बापाच्या पाया पडतील. हे सन्मान तुम्ही द्यावा लागेल ना. ते काय राजकारण बदलणार आहे का काय? आपल्याला उन्नती प्रगती ही आर्थिकतेनं करायची. लक्षात घ्या, मागासलेपणाचं पहिलं लक्षण काय? पैसा. आणि पैसा कधी कमवता येईल? आपल्याला सोन्याचा हंडा लागणार नाही, उद्योगाकडे आपल्याला पैसा नाही, आपल्याकडे एकच त्याच्यासाठी येतोय, तो म्हणजे आपल्या बापांना दिलेलं शिक्षण. ते घ्यावं लागेल आणि त्यानंच समाजाची प्रगती करावं लागेल. समाजातून पुढे गेले एक मात्र काम करा. ज्या परिस्थितीतून गेले ती परिस्थिती लक्षात ठेवा. नाही तर गरिबीतून पुढे आले इथे येऊन ह्या गरिबीवर हसणं द्यायचे. मला का नाही 10वीला 46% मार्क होते. टोणग्या तू जन्माला काय झाला? मला का नाही 58% मार्क होते. मग मी ही परीक्षा दिली, आता मी या पदावर आहे. कळलं? मग भाषण गरीबावर द्यायचे, कार्यक्रम गरीबाचा ठोकायचा तो नाही. आपल्याला तिथं सुटेबल करता आलं पाहिजे.
त्याला तो चान्स देता आला पाहिजे. अरे कशाला गरिबीतून तयारी करून एखादा पोरग जेव्हा नोकरी लागते तेव्हा चौकात नोकरी करते. चौकात नोकरी करताना गाडी पकडते. गाडी कोणाची पकडल्या जाते? ज्याचा बूट पाहिला जातो, ज्याची पॅन्ट पाहिली जाते, त्याचं शर्ट पाहिलं जाते आणि त्याच्या अंगातल्या गळ्यातला मळालेला फाटलेला रुमाल पाहिला जातो. त्याला बाजूला घेतल्या जाते, फाईन त्याच्याकडून फाडल्या जातो. व्यवस्था काय? आपण गरीब आहे. राग कोणाचा आहे? गरीबाचा आहे. पंक्तीत टाईट कपडे घालून त्याला विचारणार 10 जण आहेत, पत्रवाळी देऊ का? गरम पोळी आणू का? साहेब रस्सा किंवा बाप अख्खी हयात गेली, कोणाचे 10-5 खाल्ले नाही, काय नाही, बेजार. तो हातानच पत्रवाळी घेतो, जे ते खातो है ना, पॅन्टीत हात पुसतो, निघून जातो. तू गरीब आहे, पण तो विचारलं कोणाला? आपण गरीब आहेत, मग हे श्रीमंत बोकांडीवर घ्यायचे काय? आपण आपल्या लोकांसाठी लढावं लागलं. याला भाषणाची गरज नाही. त्या घटकातून बाहेर पडलो, बाहेर येता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, पाण्यात गेले. पाणी पित असताना पहिल्यांदा आपल्या व्यवस्थेत राहणाऱ्या लोकांचं राहणीमान बदललं. का? अरे ज्या समाजाचे आपण होतो त्या समाजाच्या बाईचं लुगडं गुडघाभर वरती असायचं, त्याला तो अधिकार नव्हता. आणि जे त्या काळची व्यवस्था प्रगल्भ होती त्यांच्या बायाचं लुगडं हे घोट्यापर्यंत असायचं. बाबासाहेबांनी पहिल्यांदा आपल्या महिलांना सांगितलं, तुम्ही बी काय करा, या मोठ्या लोकांचे कपडे जसे असतात तसे तुम्ही लेकरं परिधान करा, कपडे परिधान करा, लेकरांना स्वच्छ ठेवा. आपल्या समाजाच्या हातात काठी होती. ती काठी म्हणजे गुलामीचं लक्षण होतं. त्या काठीनं तो ओळखू याचा हा स्पर्श आहे. ती काठी बाबासाहेबांनी सांगितली सोडून द्या. आता काठीचा आधार तुम्हाला गरज नाही. तुमच्या आधारासाठी मी एक ग्रंथ लिहिलाय, त्याचं नाव भारताचं संविधान आहे. आणि बाबासाहेब ही कुठल्या समाजाची मक्तेदारी नाही. बाबासाहेब राष्ट्राची अस्मिता आहे. बाबासाहेब राष्ट्राचा सन्मान आहे. बाबासाहेबांनी एका जाती धर्माचा विकास केला नाही. विठ्ठलकांनी इथं बोलायला संविधानामुळं, ज्या निवडणुकीत लोक उभे राहिले तिथं जातीचे, संविधानामुळं. कळलं का? तुम्ही इथं बसलात संविधानामुळं. जुना कार्यक्रम आपला नव्हताच भाऊ. आपण ह्या गावाच्या बाहेर दुसरी पंगत जेव्हा वाटलं जेवायचं है ना. पत्रवाळी पाहुणे आलं, तू घरूनच ताट घेऊन यायचा. 2 वाट्या तांब्या सोबत कांदा, तू काय चालवता का? सांगायचं तात्पर्य हे परिवर्तन का करायचं बाबा, की पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब बडोदा संस्थानामध्ये नोकरीला होते आणि बडोदा संस्थानामध्ये नोकरीला असताना त्यांच्याकडे अर्थ कॅबिन होती, अर्थ विभागाची. वेगवेगळ्या कॅबिन होत्या है ना. आरोग्य होती, बांधकाम होती, समाज कल्याण होती. त्या प्रत्येक कॅबिन मध्ये चहा देणाऱ्या त्या काळच्या अवलादी होत्या. जातीयता आणखी या महाराष्ट्रातून भेटली नाही. आणि आम्ही अशी उदाहरण सांगतो, तेव्हा काही भिकारचोट आम्हाला म्हणतात तुम्ही जातीभेद करता. जातीभेद नाही, तो रिअल इतिहास आम्ही पेटवण्याचं काम करतो की आमचे लेकरं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, ती व्यवस्था आमच्या लेकरांना बदलली पाहिजे म्हणून आम्ही बोलतो. का तर महत्वाची गोष्ट काय होतं, आज त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 2 वर्ष नोकरी केली. चहा देणाऱ्या अवलादी होत्या, पाणी देणाऱ्या अवलादी होत्या. प्रत्येक कॅबिन मध्ये चहा जायचा, पाणी जायचं. त्या 2 वर्षात बाबासाहेबांच्या कॅबिन मध्ये चहा गेला नाही, पाणी गेला नाही. पाणी देणारा कोण? ज्याचं खरं काहीच नाही. तर तो डायलॉग काढायचा, असेल तो पंडित, असेल तो ज्ञानी, तो या जातीचा आहे, मी त्याला पाणी का देऊ? काय केलं आपल्या बाबानं? कलम 16 नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना समान संधी. काय आहे बाबा? जुन्या काळात राजा होता, राजाच्या दरबारात काम करायला लोक कोण होते? आपले होते का? आपल्याला एंट्री होती का? उमराव कोण? द्यायचे. जहागीरदार द्यायचे, वतनदार द्यायचे, जमीनदार द्यायचे, सावकार द्यायचे. आपण कुठे होतो? गावाच्या बाहेर. त्याच्यात फक्त एससीच नाही, बाकीच्या ओबीसी वाल्यांनी समजून घ्यायचं, तुम्ही गावाच्या बाहेरच होती. तुम्हाला मी नामका ढामका काही खरं नव्हतं. तू ओबी तू त्याच्यातच होता. आणि खरं बोललं काही पटलं. पण त्याच्यामुळे बाबासाहेबांनी केलं कलम 16. आणि काय बदल केला? कलम 16 मध्ये नोकरीमध्ये सर्वांना समान संधी. कुणबी, माळी, साळी, कोळी, मराठा, तेली, एससी, एसटी, मायनॉरिटी, प्रत्येक समाजाचं पोरग. आज मला सांगा, बाबासाहेबांच्या कलम 16 मुळे आपलंच पोरग कलेक्टर झालं, आपलीच पोरगी डेप्टी कलेक्टर झाली, आपली पोरगी एमबीबीएस ला लागली, आपलं पोरग पीएसआय झालं, आपलं पोरग एसटीआय झालं. आणि मला सांगा, आज पाणी देणारे कोण आहेत रे? व्यवस्था बदलली का नाही? आज पाणी कोणी बी द्याले आणि पाणी कोणी बी मागून घ्याले. कशामुळं? भारतीय संविधान. कशामुळं? भारतीय संविधान. आणि त्या संविधानाचा गौरव आपण केला पाहिजे. मुलींना विनंती आहे, पूर्व शिक्षणाची संधी कमी आहे तुम्हाला. 25
आपल्या बापाकडे 50-60 लाख रुपये नाही, तुला एखादा उद्योग देऊन टाकतील आणि तू या कामात नाही शिकली, बाप उद्योग टाकून देत नाही, लग्नात तुला सिलाई मशीन देतो. तो अनावरा शेतात दुपारी चौथे खटाळ एक हे पिको फॉल करून देईल. शिक्षणाची संधी गमावू नका, त्याचं सोनं करा. बाबासाहेबांनी एवढा छान ग्रंथ आपल्या हातात दिला. कलम 15 आहे भाऊ, राज्यघटनेचा भाग क्रमांक 3 वर 8 तास बोलता येते. त्याला मूलभूत अधिकार म्हणतो आपण, फंडामेंटल राईट्स. त्याच्यामध्ये कलम 15 आहे. काय होतं, गावातल्या सार्वजनिक विहिरीवर आपल्याला पाणी भरता येत नव्हतं, गावातल्या बाजारात आपल्याला जाता येत नव्हतं. काय केलं बाबासाहेबांनी, समानता करण्याचं काम केलं. कलम 15. मग काय कलम 15, धर्म, वंश, जात, पंथ यावरून भेदभाव करता येणार नाही. एखादं सार्वजनिक वाचनालय, एखादा बाजार, एखादी जत्रा, एखादी सार्वजनिक विहीर, कळलं, मनोरंजनाचं ठिकाण, उद्यान, बगीचा, बाग, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, कोणता मायकाला तुमच्या जातीवरून तुमचा प्रवेश नाकारू शकणार नाही. ही पावर होती कलम 15 ची. आपण काय माहितीये का, आपला प्रॉब्लेम हा झाला. बघा, बोलताना मी सांगितलं, आपले माझे ते छोले ज्यानं मार खाल्ला आणि जे मार खाऊन 2 दिवस झाले, हे दोघे एकमेकाला भाषण दिले. ज्यानं मार खाल्ला ते, ज्यानं मार खाऊन 2 दिवस झाले, दोघंच एकमेकाला भाषण दिले. ज्यानं मारलंय का ते काचातून पाहिले, कोणाला किती मारलं. आणि हे आपलं आतापासून नाही, इंग्रज होते तेव्हापासून. 1857च्या उठावात इंग्रजांनी 3 टाइम मारला आपल्याला, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तेव्हापासून आपल्या इथे सिस्टीम चालू झाली गोळ्या खायची, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. ते मार लागू नये, त्याच्या इजा कमी व्हा, त्रास कमी व्हा म्हणून 3 टाइम गोळ्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. जेवणाच्या अगोदर है ना, जेवल्या नंतर, झोपायच्या अगोदर 3 टाइम सवय लागली इंग्रजांनी. दिसला रप्पा, त्याच्यात आपले लोक डिजे. माझ्यापेक्षा त्याला 2 जास्त मारले, काहीच नाही रे. शाळेत नाही लोकांना आपल्या काय बोलायचं ना, पण एवढं इंग्रजांना हाणून पण विषय नाही. आपल्यात आपली कॉम्पिटिशन आहे, माझ्यापेक्षा 2 जास्त करायचं. म्हणजे ही मेंटॅलिटी का, आपले रियालिटी आहे. तुमच्या एमएससीबीचं उदाहरण बघायचं होतं की समाजाचं दुःख तुम्हाला कळालं तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. त्याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्याचं आदर्श उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले. समाजाचं दुःख माझं मानलं. आणि मला सांगा ना, बापाला एवढी मोठी जागीरदारी होती, बढियापैकी आईश करता आली असती, एन्जॉय करता आला असता, काय केलं, गोरगरिबाचं दुःख पाहिलं, 15-16 वर्षाचे लेकर एकत्र केले आणि एक स्वप्न साकार केलं, आपल्याला राज्य निर्माण करायचे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. त्याचं नाव स्वराज्य. साधी गोष्ट आहे. काय केलंय, पाण्याचा प्रश्न, मला पाणी नाही पिता आलं, बॅरिस्टर झाले असते, 2 लोक कामाला ठेवले असते, एकटे पाणी पिले असते का नाही. अरे ही समस्या माझी नाही, यांची आहे. ते म्हणले का, है ना, म्हणजे पिंडीवर दुग्धाभिषेक करायचा होता, तर काय झाले, सांगितलं पुजाऱ्याने की काय करा, उद्या प्रत्येकाने 1-1 तांब्या भरून दूध आणा. एका दलिताने विचार केला, एवढे जण दूध आणले, मग मी पाणी आणलं काय म्हणले, हौदात टाका म्हणले. संध्याकाळी सुरू झाला कार्यक्रम. सकाळी पुजारी गेला, अख्ख्या हौदात पाणीच पाणी. भारत देश आहे सगळे पाणीच घेऊन आले. त्याचं म्हणणं आलं, सर्व दूध आणायला मग मी एकटा पाणी नेल्यानं काय फरक पडायले. एकट्याने सोचलं काय नाही, साऱ्याने सोचलं. मेन गोष्ट ती लक्षात घ्या. तशी आपल्या इथे मेंटॅलिटी आहे. समाजाचं दुःख आहे का ते तुम्हाला कळलं तर खऱ्या अर्थानं काहीतरी बदल होईल. समाजाचं दुःख आहे आपलं वाटलं पाहिजे, आपल्या सुखात समाजाचं सुख नांदलं पाहिजे, ते काम आहे आपलं. त्याच्यामुळे उदाहरण होतं एमएससीबीचं. भारतीय लोकांची मेंटॅलिटी बदलावं लागेल आपल्याला. जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, दलिंदर बाहेर येते, पाहता पहिले लोकांची गेली. त्याला काय लोकांची गेली, आपली गेली. जगाला पण याला कळलं की गल्लीची लाईट आहे ना, आपलीच गेली. त्याला तुरा माहित नसते, फ्यूज घेते, बांबू घेते, डिपीत जाते, दंड घालते, तिलांगी आल्या, आली 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 गेली गेली. तिने फ्यूज पाडते, 15 दिवस गल्ली अंधारात झोपीते, लाईट मधलं फोन लावून बेजार करते, लाईट मग फोन उचलून बाजूला ठेवते. ना सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. मी काय म्हणलो, तो भारत माझा देश का. इथं हे सभागृह आपले,
ते सीट फाडताना आपल्या मनात कुठला विचार येणार नाही. कळलं का? ते सीट फाडताना हा ड्रेस माझा आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष आहे. हे सभागृह आपले, आपण भारत माझा का म्हणलो? अरे तो आपली म्हणून आपल्याला काळजी घेता आली. घरातलं उदाहरण घ्या, माय आपली मोठं सांभाळत नाही तर लहान सांभाळत, पण बायको माझी तुला सांभाळावं लागल नाही ना, आता तुला दुसरं कोणी सांभाळून घेईल. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक काय हुशार लोक आहेत. मला काय म्हणायचं, माझ्या पहिले कल्पना केलं, त्याच्या बायकोने विचार नाही सर ते काय म्हणाले काय, हा उद्या उपवास धर गुरुवारचं. म्हणजे मेंटॅलिटी पहा की आपल्याला ते परिवर्तन करता आलं पाहिजे. मायबापांना विनंती आहे, पहिले ज्यांचं वय 40-50 आहे तुम्हाला तर मायच्याने पोरग म्हणून सांगा, तुमचं पोरग कोणाच्या संपर्कात आहे पहा, त्याचे स्टेटस चेक करा. गमचं हे जाते मायच्या केलं तू काम आहे पहा. हा म्हणजे पोरग गम मध्ये दिसाले, टेन्शन मध्ये दिसाले, त्याला एकांतात तरी पोरग सुधरण. घर आहे घर आपलं, हा घराचा दरवाजा आहे, संध्याकाळी बाप लेट येतो ना, 9 वाजता पोराचा टायमिंग जेवण्याचा. असं काय करायचं, दरवाजा आहे, पोरग इथून जेवायला बसले, पोरग इथून जेवायला बसले, बापान काय करायचं, घरात एंट्री मारली फळाल का त्याच्या हुक्काळी घालायचा. काही कारण असो नसो, काय म्हणून काहीच विनंती आहे तुम्हाला, ते तुम्ही माणसाला नाही चांगलं शिकायला काही नाही, हप्त्यातून एकदा, दररोज नाही. दररोज म्हणल्यावर त्याचं व्हॅल्यू कमी होते. पोरगी खूप आहे, बापांनी इकडून एंट्री मारली फाडकन 1 वाजवायची. बाबा आतमध्ये गेला, माईनं तांब्या भरून पाणी द्यायचं, पाणी पिलं, जाताना पुन्हा फाडकन 1 वाजवायची. बरोबर पप्पा काऊन, काही नाही रे, त्याला बाप अभी जिंदा आहे एवढंच त्याला. रियालिटी भाऊ सुधारणा काळाची गरज आहे. सांगायचं तात्पर्य इथून लातूरला जायचे म्हणून सर्वांना 133व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले खरे महात्मा त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. सर्वांना विनंती करतो की आपल्या लेकरांकडे लक्ष द्या, त्यांच्याकडून परिवर्तन करा, परिवर्तनाचे शिलेदार व्हा, त्यांना शिकवा, मोठं करा, आपली गरिबीची जाणीव त्यांना करू द्या, घराचं चित्र त्यांच्याकडून बदललं पाहिजे याची एक अपेक्षा तुमच्याकडून करतो. एक मुलगा या नात्यानं बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती ही वाचून साजरी करणं काळाची गरज आहे. वाचलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन देशामध्ये एकात्मता टिकली पाहिजे, देशामध्ये धर्मापेक्षा मानवता नावाचा धर्म वाढला पाहिजे याची काळजी सर्वजण घेतात. ज्यांच्यामुळं हा स्वाभिमान महाराष्ट्रात जागृत झाला आणि स्वाभिमान व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य ज्या 2 महामानवांनी दिलं त्यांच्या नावाचा जयघोष करतो आणि थांबतो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद. अतिशय चैतन्यपूर्ण असं सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कोणी जाऊ नये. यानंतर सन्माननीय मिलिंद बनसोडे सर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतील आणि इथं जेवणाची व्यवस्था आहे. नाव जरी अल्पहार असलं तर ते संपूर्ण जेवण आपल्याला इथं उपलब्ध आहे. अगदी थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम संपेल आणि आपण जेवणाचा आस्वाद घेऊनच इथून जायचं आहे. धन्यवाद. बहुजनांचे उदाहरण ज्या ज्या महापुरुषांनी आता काळजी सरांनी सांगितल्याप्रमाणे की समाज व्यवस्था बदलण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे अशा सर्व महापुरुषांनी विचारांना सर्वांना अभिवादन करतो. आज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जयंती समारोहाच्या निमित्त सुंदर असं मनोरंजनात्मक पण त्याच्यात तितकं गांभीर्य आहे. तर त्यातून जे उद्बोधन आपलं